महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज बजेटमध्ये चांगलीच आघाडी घेतल्याचे दिसून आले। एकूण बजेटच्या बऱ्यापैकी निधी हा सातारा जिल्ह्याला मिळाल्यामुळे त्यांचे आणि पालकमंत्र्यांचे तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निश्चितच अभिनंदन झाल्याशिवाय राहणार नाही। यामध्ये जर आपण पाहिलं तर सातारा जिल्ह्याला जो भरीव निधी मिळाला त्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर दरे सातारा येथे एक निसर्गोपचार केंद्र होणार आहे आणि हे निसर्गोपचार केंद्र आपले माजी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सध्याचे एकनाथ शिंदे साहेब यांच्या दरेगावी होणार आहे। त्याचप्रमाणे विशेष करून सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे निधी मिळवण्यात नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यशस्वी झालेले। यामध्ये अजिंक्य तारा किल्ल्याचे जे सुशोभीकरण आणि स्मारक या ठिकाणी जे होणार आहे त्यासाठी 135 कोटीचा निधी या बजेटमध्ये या अर्थसंकल्पामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे संगम माऊली येथे जे सुशोभीकरण होणार आहे आणि ताराराणी आणि ह्यांचे थोरले शाहू महाराज यांचं जे स्मारक होणार आहे त्यासाठी सुद्धा सुमारे 133 कोटीचा निधी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला आहे आजच्या अर्थसंकल्पामध्ये। या सर्वांची जो काही पाठपुरावा आहे तो नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केलेला। त्याचप्रमाणे कडगुण येथे जे महात्मा फुलेंचे जन्मगाव आहे त्या ठिकाणी देखील स्मारकासाठी भरीव निधी देण्याची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे। आणखी बोलायचं झालं तर नायगाव येथील सावित्रीबाई फुले यांच्या स्मारक जे राष्ट्रीय स्मारक आहे त्या ठिकाणी सुद्धा इतर जी कामं जी उर्वरित आहेत केंद्र उभारणे किंवा इतर जे आणखी जे प्रशासकीय केंद्र उभारण्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आलेली। अशा प्रकारे जास्तीत जास्त निधी या 2026च्या अर्थसंकल्पामध्ये मिळवण्यात श्रीमंत छत्रपती नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपले सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे साहेब, नामदार जयकुमार गोरे, नामदार मकरंद पाटील साहेब या सर्वांना यश आलेलं आहे आणि निश्चितच यामुळे सुमारे 200 कोटीहून अधिक निधीची तरतूद या बजेटमध्ये त्वरित दिसून आलेली आहे आणि आणखी बरीच कामं या ठिकाणी होणार आहेत। त्यामुळे निश्चितच सातारा जिल्ह्यासाठी ही अभिनंदनाची बाब आहे। जसं विरोधकांचं काम टीका करणे हेच आहे, दुसऱ्या काही विरोधकांकडे पर्याय पण उरलेला नाही, ते काही करू पण शकत नाहीत। आज जसं पाहिलं तर सगळ्यात महत्वाचं कर्जमाफीची घोषणा अधिकृतरित्या फायनान्स मिनिस्टर म्हणून सीएम साहेबांनी केली। 2 लाखापर्यंतची पीक कर्जाची माफी, जे रेग्युलर भरणारे शेतकरी आहेत त्यांना 50,000चं अनुदान हे दिलंय। ही एक चांगली गोष्ट आहे। यापूर्वी आता या जिल्ह्यात सातारा जिल्ह्यात तुम्ही येतो आमची जिल्हा बँक आमचे रेग्युलर कर्ज भरणारे शेतकरी फार मोठ्या प्रमाणात 96% 98% आमची वसुली पीक कर्जाची होती। हा एक जे रेग्युलर भरणारे त्यांना एक फार मोठा दिलासा आहे। तर फायनान्शियल डिसिप्लिन आपण त्याला म्हणतो ते याच्यामुळं त्याची सवय शेतकऱ्यांना सगळ्यांनाच पडणार। दुसरं आज जिल्ह्याच्या दृष्टीनं पण बरेचसे त्यांनी आज आम्हाला कराड एअरपोर्टला आमच्या अत्यावधी करताना मान्यता दिली, लातूर एअरपोर्टला दिली, लातूरचं पालकमंत्री पण माझ्याकडे आहे। आज सातारा जिल्ह्यात पर्यटन वाढण्यासाठी मुनावळे मासोटा याचा रोपवे त्याचंही केलं। आज अजिंक्य तारा किल्ला असेल त्याचं आता सुशोभीकरण, इथं 130 कोटीचा तो प्रकल्प अजितदादा असताना त्यांनी त्याला बैठकीतून मान्यता त्यांच्याकडनं मिळाली होती। ताराराणींची जी समाधी संगम माऊलीला आहे त्या समाधी स्थळाचं पूर्ण हे करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय। असे अनेक म्हणजे जिल्ह्याच्या दृष्टीनं महत्वाचे राज्याला याच्यामध्ये जे भर घालतील, राज्याच्या इकॉनॉमीमध्ये भर घालतील। आज सार्वजनिक बांधकाम विभागाला पण फार मोठ्या प्रमाणावर तरतूद आज विभागाला दिली आहे।
स्टेट हायवे असतील, MDR असतील हे दुरुस्त करण्याच्या दृष्टीनं आणि बाकी पुणे वगैरे संभाजीनगर वगैरे यांचे पण प्रकल्प जे आहेत याला सुद्धा तरतूद आताच्या याच्यात धरण्यात आली. पर्यावरण पूजन कृषी योजना वर सुद्धा मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला. त्याचा सुद्धा फायदा प्रत्यक्षरित्या शेतकऱ्यांना होणारच आहे. तर या संदर्भात काय सांगाल? नाही शेवटी पोल्युशन जे आहे हे उलट्या निर्मितीतून पण ते होतं ते थांबलं पाहिजे आणि त्यासाठी सोलर चे जे वीज कनेक्शन आहे तर ह्याच्यावरही विरोधक टीका करतात वगैरे सगळं पण शेवटी आज एक फार म्हणजे महत्वाकांक्षी हा प्रकल्प मुख्यमंत्री महोदयांचा आहे आणि आज आपण हे गिनीज बुक मध्ये सुद्धा आपल्या राज्याची नोंद झाली आहे या ह्याच्यामध्ये कनेक्शन सोलरचे देण्यामध्ये. त्यामुळे नक्कीच आज त्याची पण घोषणा हा प्रकल्प जो आहे ही योजना जी आहे वाढवण्यासाठी केली आणि नक्कीच याचा परिणाम म्हणजे शेतकऱ्यांना तर मोफत वीज वगैरे ह्या गोष्टी ठीक आहे पण ह्या परिणाम निसर्गावर याच्यावर नक्की होणार आहे आणि एक अतिशय महत्वाकांक्षी योजना CM साहेबांच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागामध्ये संतुलन त्यांना निधी देण्यामध्ये संतुलन राखण्यात यश आले. 100% असं मी आपण स्पीच मध्ये ऐकलं असेल की जे पुढचा अंदाज आहे 70% आपलं जे पॉप्युलेशन आहे हे शहरी ह्याच्यामध्ये असणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीनं त्यांनी दोन्ही बॅलन्स करण्यात ते केलं. आज मुंबईला पण बऱ्याच योजना मुंबईच्या हार्बर लिंकचा असं तुमचं आणि पुण्याचे ट्रॅफिकचे प्रॉब्लेम आपण बघतो. आता पुण्याचं बाकी रिंग रोड वगैरे सगळं चालू आहे पण आता त्या ठिकाणी सुद्धा अंडरग्राऊंड वाहतूक व्यवस्था करण्याचा आज शासनाने निर्णय घेतलाय. त्यामुळे सगळं बॅलन्स करण्याचं काम झालं. सातारा आणि कडबूज नाही